नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, उद्या 17 फेब्रुवारीला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान होतंय, जयंत केसरी मैदान. हे मैदान होतंय वाळवा सांगोल्याला आणि या मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे 1 BHK फ्लॅट. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाला 6,06,000 रुपये, तृतीय क्रमांकाला 3,06,000 रुपये, चौथ्या क्रमांकाला 2,06,000, पाचव्या क्रमांकाला 1,06,000 आणि 6व्या आणि 7व्या क्रमांकाला प्रत्येकी 62,000 रुपये अशा रकमांची बक्षीस असलेलं हे मैदान आहे. आणि या मैदानाला जवळपास महाराष्ट्रातील सर्व मोठी बैल आणि सर्व लहान मोठे बैल येण्याची मोठी शक्यता आहे. आणि मित्रांनो, एवढं मोठं मैदान म्हटलं की सर्वात जास्त चर्चा होते की या मोठ्या बैलांचे संभावित पैरे कोण असू शकते. मित्रांनो, आता बैलगाडा क्षेत्रामध्ये जर म्हटलात तर 100% आपण सांगू शकत नाही की या बैलाचा या बैलाबरोबरच पैरा असेल. कारण का कोणताही मालक जोपर्यंत मैदानावरती ती गाडी येऊन जुंपत नाही तोपर्यंत आपण कोणताही मालक आपला पैरा कोण आहे हे सांगत नाही. त्याच्यामुळे आपण संभावित पैरे कोण असू शकतील, मागील मैदानांमध्ये ह्या बैलांबरोबर कोण बैल चांगला पळाला, आणि एवढं मोठं मैदान आहे म्हटल्यावर सर्वच बैल मालक आपल्या बैलाबरोबर चांगला बैल कोणता पळू शकतो त्याचाच पैरा करण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्याचाच आपण आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, आपला निंबाळकर सरांचा सुंदर याच्याबरोबर वरदान 50-50 याचा पैरा असू शकतो. आणि हा वरदान 50-50 हा देखील आपला सोनारपाड्याच्या सोन्याचा दावणीचा बैल आहे आणि त्याचा देखील खूप चांगला स्पीड आहे. आणि ज्या प्रकारे निंबाळकर सरांचा सुंदर हा बैल स्पीडनं मागील 2-3 मैदानामध्ये पळालाय, ही जोडी पळाली तर अतिशय सुंदर असा पळ आपल्याला या जोडीकडून बघायला मिळू शकतो. त्याच्याबरोबर आपला पिस्तन 22-11 ह्याच्याबरोबर कॉकटेल म्हणजेच सुंदर तो बैल आपल्याला पळताना बघायला मिळू शकतो. आणि जर पिस्तन 22-11 बरोबर कॉकटेल उर्फ सुंदर हा जर नाही पळाला तर आपल्याला निंबाळकर सरांचा सर्जा हा देखील आपल्या पिस्तन 22-11 बरोबर पळताना दिसू शकतो. त्याच्याबरोबर निंबाळकर सरांचा सर्जा हा जर पिस्तन 22-11 बरोबर नाही पळाला तर निंबाळकर सरांच्या सर्जा बरोबर आपला फाजिलराव हा बैल आपल्याला पळताना बघायला मिळू शकतो. त्याच्यानंतर आपल्या यंदाच्या पुसेगाव हिंद केसरीची मानकरी जोडी म्हणजेच हरण्याबरोबर आपला घरणिकीचा राजा हा पळताना दिसू शकतो. आणि जर हरण्याबरोबर घरणिकीचा राजा नाही पळाला तर घरणिकीच्या राजाबरोबर आपला जीवन ड्रायव्हरांचा सुंदर हा देखील आपल्याला पैरा बघायला मिळू शकतो. कारण का जे आपलं निमसोडचं मैदान झालं आणि नागठाण्याचं मैदान झालं तर या दोन्ही मैदानाबरोबर घरणिकीचा राजा आणि आपला जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर या दोघांचा पैरा झाला होता. ही खूप सुंदर अशी जोडी ही पाहिली होती. त्याच्यामुळे जर हरण्याबरोबर घरणिकीचा राजा नाही पळाला तर त्याचा पैरा जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर असू शकतो. त्याचबरोबर आपला शिरसवडीकरांचा रायफल याच्याबरोबर MM नानांचा राजा याचा पैरा असू शकतो. आणि जर MM नानांचा राजा म्हणजे शिरसवडीकरांचा रायफल बरोबर MM नानांचा राजा नाही पळाला तर आपला पैलवान म्हणजे तुम्ही बघितलं असतं 32 शिराळा जे मैदान झालं होतं त्यामध्ये आपला शिरसवडीकरांचा रायफल आणि पैलवान या जोडीने काठाने पळून 1 नंबर केला होता, पब्लिकने पळून 1 नंबर केला होता. त्याच्यामुळे ही जोडी देखील दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांचं लक्ष ज्या बैलाकडे असतं ते आपल्या महाराष्ट्राची आणबान शान मावळ मुळशीचा रुस्तम हिंद केसरी, सप्त हिंद केसरी बकासूर याचा पैरा उद्या बावऱ्याबरोबर असण्याची शक्यता जास्त आहे. आणि जर बकासूरचा पैरा बावऱ्याबरोबर नसेल तर बकासूरचा पैरा मग आपला सातारा राजधानी एक्सप्रेस बलमा बरोबर असू शकतो. आणि मित्रांनो, या दोनच बैलांबरोबर उद्या बकासूरचा संभावित पैरा जास्त शक्यता आहे की एकतर बावऱ्या नाही तर बलमा. कारण का मित्रांनो, मित्रांनो बकासूर आणि बलमाचा ज्या प्रकारे स्पीड लागतो किंवा बकासूर आणि बावऱ्याचा जो स्पीड लागतो तो शक्यतो कमी गाड्यांना स्पीड लागतो. त्याच्यामुळे या दोन बैलांची जोडी असण्याची शक्यता जास्त आहे. पण जर बकासूर आणि बावऱ्या पळाला तर आपला सातारा एक्सप्रेस जो बलमा आहे
त्याच्याबरोबर माळशिरसचा सरदार हा पळण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण का तुम्ही जर बघितलात तर फलटणला एक मैदान झालं होतं, त्याचबरोबर सांगोलेला मैदान झालं होतं. तिथे आपला बलमा आणि माळशिरसचा सरदार ह्या जोडी पळाली होती आणि खूप सुंदर अशी जोडी ही पळताना आपल्याला बघायला मिळाली होती. त्याच्यामुळे जर बकासूर आणि बलमा जर जोडी नाही पळाली तर मग बलमा आणि माळशिरसचा सरदार ही जोडी पळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपला सप्तहिंद केसरी भारत या मैदानामध्ये कमबॅक करताना दिसेल असं भरपूर शक्यता आहे. आणि जर भारत या मैदानामध्ये दिसला आपल्याला तर भारत बरोबर आपला सर्वांचा लाडका आणि जो देखील बैल मागील मैदानामध्ये त्याने कमबॅक केलाय तो महिब्या आणि भारत आणि महिब्या ही जोडी पळण्याची शक्यता आहे. आणि जर भारत आणि महिब्या नाही पळाला तर भारत आणि काशी ही जोडी पळण्याची शक्यता जास्त वाटते या मैदानामध्ये. त्याचबरोबर आपला सुंदर म्हणजे मांगडे तात्यांचा सुंदर आणि गुरु ही जोडी देखील पळण्याची शक्यता आहे उद्याच्या मैदानामध्ये. त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या अशा कमेंट होत्या की उद्याच्या मैदानामध्ये सर्वांना आश्चर्यचकित करून भारत सुंदर ही सर्वात लोकप्रिय जोडी उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला दिसू शकते आणि सर्वांना आश्चर्यचकित करू शकते. तर त्याच्यावर देखील लक्ष राहील की उद्या भारत सुंदरची. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की उद्याच्या मैदानामध्ये भारत आणि सुंदर, सप्तहिंद केसरी भारत आणि आपला सुंदर ही जोडी दिसली पाहिजे का? हे कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर आपला यंदाच्या सीझनमध्ये जो सर्वात टॉप स्पीडनं पळतोय तो कबाली 4x4 या बैलाकडे देखील मोठ्या प्रमाणावर लक्ष राहणार आहे की या बैलाचा कोणत्या बैलाबरोबर पैरा होतो. तर अशी सर्वच बैल उद्या मैदानामध्ये आपल्याला दिसणार आहे. त्याचबरोबर मथुर, आपला बिंजोरचा बेताज बादशाह मथुर, हा मलाच माहिती आहे की मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी आपला गोळीबार झाला आणि त्याच्यामध्ये राहुलभाई पाटील जखमी झालेले आहेत. आणि तेव्हापासून आपला मथुर हा या मैदानामध्ये बैलगाड्यांच्या क्षेत्रांच्या मैदानामध्ये दिसत नाही आहे. त्याच्यामुळे मथुर उद्याच्या मैदानामध्ये पण दिसण्याची शक्यता भरपूर कमी आहे. परंतु बघूया की उद्याच्या मैदानामध्ये जर मथुर दिसला तर मथुरचा पैरा मग कोणाबरोबर असेल तो देखील मोठा प्रश्न असेल. आणि मित्रांनो, हे बैलगाडा क्षेत्रातील खूप मोठं मैदान होतंय. सर्वात जास्त चर्चा या मैदानाबद्दल होते. आणि जर मागील काही मैदानामध्ये बघितलात तर मोठ्या रकमेची बक्षिसं आता वाढायला लागलेत. मोठमोठ्या रकमांची बक्षिसं बैलगाडा क्षेत्रामध्ये व्हायला लागलेत आणि त्याच्यामुळे बैलगाडा क्षेत्राला सुगीचे दिवस आलेत असे सर्वजण म्हणतायत. तर मित्रांनो, या संपूर्ण मैदानाकडे आपलं लक्ष राहणार आहे. आणि या मैदानामध्ये आपण जे पैरे सांगितलेत या व्यतिरिक्त कोणत्या बैलांचे कोणते पैरे आहेत हे तुम्हाला जर माहीत असतील तर आम्हाला नक्की कळवा. किंवा आपण जे पैरे सांगितलेत त्याच्या व्यतिरिक्त कुठला बैलांचा पैरा फिक्स झालाय का हे देखील आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि उद्याच्या मैदानामध्ये तुमच्या मते यापैकी कोणती जोडी सरस ठरेल आणि कोणती जोडी या 1 BHK फ्लॅटचा मानकरी ठरेल हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बघूया उद्याच्या संपूर्ण मैदानामध्ये आपण लक्ष ठेवून राहू. आपण जे आता संभावित पैरे सांगितलेत त्यापैकी बहुसंख्य पैरे हे 100% होण्याची शक्यता आहे. कारण का मोठं मैदान आहे आणि प्रत्येक बैल मालकाचं स्वप्न आहे की उद्याच्या मोठ्या मैदानामध्ये आपल्या बैलाने 1 नंबर करावा. त्याच्यामुळे सर्व बैलांकडे आपलं लक्ष राहणार आहे. बकासूरकडे आपलं विशेषतः जास्त लक्ष राहणार आहे. कारण का मागील काही भरपूर साऱ्या मैदानामध्ये बकासूर आपला 1 नंबरमध्ये राहत नाहीये आणि मोठ्या प्रमाणावर चर्चा होते की बकासूर उद्याच्या मैदानामध्ये 1 नंबर करेल का? तर बकासूरचा पैरा कोण असेल? जर बकासूर आणि बलमा ही जर जोडी उद्या जमली तर मित्रांनो, सर्वात मोठा उद्या कुठेतरी इतिहास घडताना दिसेल का आपल्याला? जसा सर्वात मोठी गेल्या वर्षी स्पर्धा झाली होती की रुस्तम हिंद केसरी, त्या रुस्तम हिंद केसरीमध्ये आपल्या बकासूर आणि महिब्यानं 1 नंबर करून सर्वांना दाखवून दिलं होतं की आपण काय लेवलचा पळ आपल्याकडे आहे. त्याच प्रकारचा बकासूर पुन्हा एकदा या मोठ्या मैदानामध्ये कमबॅक करेल काय आणि आपल्या नावाला साजेसा उद्या पळ दाखवून या जयंत केसरी मैदानात 1 नंबर करेल का हे आपण उद्याच्या मैदानामध्ये बघू. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.